राम राम शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं खास या व्हिडिओमध्ये। आपण समजून घेतोय दकारगल नावाचा अध्याय। दकारगलम असं त्याला म्हटलं जातं संस्कृतमध्ये। तर हा अध्याय समजून घेतोय। त्यातला आज म्हणजे याच्या अगोदर आपण काही श्लोकांवरती व्हिडिओ सुद्धा बनवले, तुम्ही चॅनलवरती पाहिले नसेल तर ते पहा किंवा आई बटनमध्ये त्याची लिंक देतोय। जमिनीतलं पाणी जे आहे, तुमच्या वावरातले वेगवेगळे झाडं जे आहेत, वेगवेगळे संकेत आहेत, तर त्याच्यावरून जमिनीतलं पाणी आपल्याला सापडवता येऊ शकतं। तर ते समजून सांगण्याचा प्रयत्न या अध्यायाच्या माध्यमातून आपण करतोय। तर त्यातले आधीचे श्लोक आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवलाय। आजचा क्रमांक 8चा श्लोक आहे आणि या श्लोकामध्ये पाण्याचे जे काही संकेत सांगितलेले जमिनीच्या आतमधलं पाणी सापडवण्याचे, म्हणजे आज तंत्रज्ञान आलंय, परंतु पूर्वी हे अशा पद्धतीने पाणी पाहिलं जायचं। आजही ही पद्धत बऱ्याच ठिकाणी लागू होते, बऱ्याच ठिकाणी या पद्धतीला यश आहे। तर काय हे श्लोक सांगतोय सविस्तर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। 8 नंबरचा श्लोक आहे आणि ग्रंथ सांगतो बृहसंहिता नावाचा ग्रंथ, दकारगल नावाचा अध्याय, कारण की या सगळ्या गोष्टी सविस्तर तुमच्या मनामध्ये राहिल्या पाहिजे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला श्लोक अगोदर एकदा वाचून दाखवतो। संस्कृतमधला श्लोक आहे, जंबवा चोदग घस्ते स्त्रिभिः शिराधो नरद्वय पूर्वा मृलोह गंधिका पांडुराच पुरुषेत्र मंडूकः। असा हा 8वा क्रमांकाचा श्लोक आहे। काय सांगतोय हा श्लोक? सोप्या भाषेत तुम्हाला अगदी समजून सांगायचा प्रयत्न करणार आहे। त्यानंतर इथं दिशा सुद्धा सांगणार आहे किंवा काय सांगतोय, कशा पद्धतीने सांगतोय श्लोक। तर जंबवा चोदग, जंबवा म्हणजे इथं सांगितलंय जांभूळ। आपल्या वावरात जे जांभळाचं झाड असतं किंवा या जांभळाच्या नावावरनं जांभूळ पिकल्या झाडाखाली हे गाणं सुद्धा फेमस आहे। तर हे जांभळाचं झाड जंबवा चोदग, जंबवा चोदग म्हणजे जांभळाची उत्तर दिशा। आता समजा आपल्या वावरात जांभूळ इथं आहे, त्याची उत्तर दिशा कोणीकडे तुम्ही पहा तिथं उभा राहिल्याच्या नंतर, कारण की प्रत्येक वावरात ती वेगवेगळी होऊ शकते। जसं उभा राहाल जांभळाचं झाड आहे तर त्या जांभळाच्या झाडाची उत्तर दिशा पाहायची। जंबवा चोदग घस्ते स्त्रिभिः शिराधो नरद्वय पूर्वा। घस्ते स्त्रिभिः म्हणजे 3 हात। आता हे हातांचं मोजमाप जे आहे तर ते मी तर तुम्हाला सांगू शकत नाही, ते कमी जास्त होऊ शकतं। त्यामुळं ते जाणकार ज्या मंडळीत या पद्धतीनं पाणी पाहतात त्यांच्याकडनंच हे सगळं व्यवस्थित पॉईंट तुम्ही काढून घ्या। पण तुम्हाला सांगतोय घस्ते स्त्रिभिः 3 हात, जांभळाचं झाड त्याची उत्तर दिशा, तिकडे 3 हात मोजायचे। इथून सुरू करायचे 3 हात आणि ही उत्तर दिशेपर्यंत हे 3 हात मोजायचे। घस्ते स्त्रिभिः शिराधो, शिराधो म्हणजे याला आपण शिर म्हणजे हे कशावरनं, पहिल्यांदा माणसाचं जे हाईट होती तर त्याला एक परस जे शब्द पडला होता तर ते माणसाच्या हाईटवरनंच पडला होता। तर माणसाच्या हाईटवरनं त्याला शिराधो म्हणजे 2 शिर असं त्यांना म्हणायचं असू शकतं किंवा 2 परस त्याचा अर्थ असा होतो। 2 परस आपण ज्याला आज परस म्हणतो, तर त्यावेळेस पुरुष असा शब्द वापरला जायचा, 2 परस। नरद्वय पूर्वा, तर जांभळाच्या झाडापासून 3 हात मोजल्याच्या नंतर आणि तिथं 2 परस खांदल्याच्या नंतर एक पूर्व शिरा, तिथून आपल्याला इकडून पूर्वेकडनं जाणारी ही शिरा इथं गवसू शकते आणि इथं पाण्याचा पॉईंट आपल्याला सापडू शकतो। पुढं काय सांगितलंय या श्लोकामध्ये, हे झालं म्हणजे याच्यात डिटेलिंग सुद्धा एवढी केली ना शेतकरी बांधवांनो, की आतमधलं जे पाणी खांदत असताना खोदत असताना काय काय तुम्हाला सापडेल हे सुद्धा सांगितलंय। म्हणजे ही एक अद्भुत प्रचंड मोठी ताकद या ग्रंथात मला वाटली आणि हे शेतकरी बांधवांपर्यंत मांडणं मला महत्त्वाचं वाटायला लागलं, कारण की या सगळ्या गोष्टी सहसा इतक्या सोप्या नाही आहेत। आपलं पाणी सांगू शकतो, परंतु खाली असणारे खडकं, खाली असणारे काही संकेत, एखादा प्राणी सापडतो, तर हे सगळ्या गोष्टी सांगणं मला वाटतं तेवढ्या शक्य नाही आहेत। ते दकारगल वराहमिहिर यांनी त्या दकारगल नावाच्या अध्यायात कोरलेले। तर काय सांगते ही दुसरी ओळ जी आहे या श्लोकामधली, तर काय सांगते, मृलोह गंधिका पांडुराच पुरुषेत्र मंडूकः। मृलोह म्हणजे आता इथं गंधिकावरनं तुम्हाला एक लक्षात येते, गंधिका म्हणजे वास आपण म्हणू शकतो। मृलोह गंधिका म्हणजे लोखंडाचा किंवा लोहाचा वास, लोहाचा जो वास आहे, 1 मिनिट, लोहाचा वास कशाला येतो तर मातीला लोहाचा वास येतो। आणि पांडुरा म्हणजे पांढरी माती तिथं असते। पुरुषेत्र मंडूकः, पुरुषेत्र म्हणजे पुन्हा त्याच्यानंतर 1 परस खांदल्याच्या नंतर मंडूका म्हणजे बेडूक सापडतो। तर हे संकेत आहेत। सविस्तर सांगतो तुम्हाला एकदा। सगळ्यात पहिल्यांदा हे तुमच्या सोपं करून सांगितलं सगळे शब्द। आता पुन्हा पहिल्यांदा सविस्तर आपण लक्षात घेऊया। जंबवा चोदग घस्ते स्त्रिभिः शिराधो नरद्वय पूर्वा, जांभळाचं झाड आहे वावरातलं, जांभळाच्या झाडाच्या उत्तर दिशेला 3 हात मोजायचे आणि 3 हातावरती एक पॉईंट तिथं काढायचा। तर तिथं पॉईंट काढल्याच्या नंतर इकडून एक पूर्व शिरा आलेली आहे, नरद्वय पूर्वा। तर ही पूर्व शिरा इथं 3 हातावरती गठू शकते। इथं खांदल्याच्या नंतर शिरद्वय 2 परसावरती पाणी सापडण्याची शक्यता आहे। तर काय, मृलोह गंधिका,
मृलोह गंधिका म्हणजे इथं जी माती आपल्याला सापडणार आहे तर ह्या मातीचा रंग जो आहे पांढुरा असणार आहे। पांढुरा म्हणजे पांढऱ्या रंगाची माती इथं असणार आहे। आणि मृलोह गंधिका त्या मातीला जो वास येतोय म्हणजे लोखंडाचा वास आल्यासारखा, लोहाचा वास आल्यासारखा असतो। आता हे सगळ्या गोष्टी आपल्याला पटकन कळणार नाहीत कारण की जाणकार त्या गोष्टीत असणं गरजेचं आहे। मातीचा वास लोहाचा वास आहे का हे कळलं पाहिजे। तर मृलोह गंधिका तिथले माती जी आहे तर तिला लोखंडाचा लोहाचा वास आल्यासारखा वास येईल आणि ती माती पांढरी असेल। इथं खांदल्याच्या नंतर पुरुषेत्र मंडुका पुन्हा एक परस खांदल्याच्या नंतर इथं मातीच्या जी पांढरी माती आहे जिला लोहाचा वास आहे तिच्या खाली एक परस खांदल्याच्या नंतर मंडूक हा म्हणजे बेडूक, एक बेडूक आपल्याला तिथं सापडेल। अशा पद्धतीनं या 8 नंबरच्या श्लोकामध्ये पाणी सांगितले। जांभळाचं झाड, जांभळाच्या झाडाची उत्तर दिशा आणि तिथं हे पाण्याचा स्रोत असण्याची शक्यता आहे। शेतकरी बांधवांनो असा एखादा पॉईंट तुमच्या शेतात आहे का तुम्ही नक्की पाहू शकतात। आपल्या लक्षात येतं जांभळाचं झाड आहे का आणि ते काय आहे याच्यावरही बऱ्याच गोष्टी। जांभळाचं झाड आत्ता लावलेलं असेल, बारीक रोपटं असेल तर ते नाही आहे। तर मग हे जे काही जांभळाचे झाड आहेत तर याचे काही निकष आहेत, कधीच असलं पाहिजे, जुनं पुराणं या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत। तर या पद्धतीनं पाणी पाहणारे बरेच लोक आहेत, त्यांना वराहमिरांची जी पद्धत आहे अशा पद्धतीनं पाणी पाहणारे लोक आहेत तर त्यांच्याकडनं तुम्ही हा पॉईंट काढून घेऊ शकता आणि शेतात पाणी लागू शकतं किंवा विहीर बोर जे आपण ते खांदतोय तर ते फेल जाणार नाही। तर या सगळ्या गोष्टीची काळजी तुम्ही घ्यावी आणि अशीच माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर येणार आहे। हा अख्खा अध्याय तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करणार आहे, प्रत्येक श्लोकावरती व्यवस्थित समजून सांगायचाही प्रयत्न करणार आहे। आणि हे जे आहे तर ही संस्कृत भाषा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नव्या आहेत, माझ्यासाठी बी नव्या आहेत, जशा तुमच्यासाठी नव्या आहेत। कधी कधी याच्यातला उच्चार एखादा चुकू शकतो व्हिडिओ बनवता, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्याव्यात। फक्त याचा अर्थ ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच निखळ हेतू या व्हिडिओचा आहे आणि अशीच माहिती तुमच्यासमोर येणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटत राहूयात। जय जवान, जय किसान, जय हिंद।